ओम नमो आदेश. स्वागत आहे आपल्या नाथ संप्रदाय या यूट्यूब चॅनलवरती. आपण नाथांबद्दल बरीच माहिती आत्तापर्यंत घेतलेली आहे, पण त्याचबरोबर हेही तितकंच महत्त्वाचं आहे की नवनाथांचे समाधी स्थान कुठे आहेत, कुठल्या राज्यात आहेत, कुठल्या प्रदेशात आहेत, की आपल्याजवळ किती आहेत. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण नाथभक्त असून देखील आपल्या जवळच्या समाधीस्थानांबद्दल आपल्याला माहिती नसतं. त्याकरता हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नवनाथांचा मंत्र नमो आदेश नक्की लिहा. मच्छिंद्रनाथ यांचं समाधीस्थान सावरगावला आहे. तालुका आष्टी, जिल्हा बीड येथे हे स्थान आहे. गोरक्षनाथ यांचं गुप्त भ्रमण सुरू आहे, तरी पण यांचं शेवटचं ठिकाण मांजरसुंबा, तालुका जिल्हा अहमदनगर. गहिनीनाथ यांचं समाधीस्थान आहे चिंचोली, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणी. तसेच जालिंदरनाथ यांचं समाधीस्थान यावलवाडी, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. आणि कानिफनाथांचं आपल्या सगळ्यांना बहुतांशी माहितीच आहे की मढी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथे कानिफनाथांचं समाधीस्थान आहे. त्याचसोबत भर्तरीनाथ यांचं समाधीस्थान हरंगुळ येथे आहे, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. त्याचसोबत रेवणनाथ यांचं समाधीस्थान विट्याला आहे, ज्याला की विटेगाव असं बोलतात, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. वटसिद्ध नागनाथ यांचं समाधीस्थान वडवळ येथे आहे, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. त्याचसोबत चरपटीनाथ यांचं समाधीस्थान याचा बहुतांशी बऱ्याच ठिकाणी उल्लेख भेटत नाही आणि आमच्यापर्यंतही याची माहिती नाही की चरपटीनाथ यांचं समाधीस्थान किंवा शेवटचं स्थान कुठे आहे. पण माहितीनुसार यांचं गुप्त भ्रमण सुरू आहे. याशिवाय गुरु गोरक्षनाथांचे चौरंगीनाथ, अडभंगीनाथ, धर्मनाथ हे शिष्य आहेत. प्रत्येक नाथांचे शिष्य हे महान सिद्ध पुरुष आहेत आणि त्यांची संख्या ही 84 असून त्यांना 84 सिद्ध बोलतात. सर्व नाथ शाबरी विद्येमध्ये तसेच बाकीच्या सर्व विद्यांमध्ये ते पारंगत आहेत. नाथ चिरंजीवी असून चैतन्य रूप आहेत. त्यामुळे आपल्यांसाठी ही जी लिस्ट आहे, ही जी यादी आहे, ती आपल्या भक्तांसाठी आहे. परंतु तसं पाहता नाथ हे चिरंजीवीच आहेत. नमो आदेश. नाथ आपल्यावरती कृपा करोत.